प्रकार से कर रहे हैं, इसलिए सेटअप सब करने में थोड़ा सा टाइम लग गया, परंतु आप लोग सब यहाँ पे आए इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद देता हूँ। और आज का जो मीटिंग का जो हमारा थीम है वो आप लोगों को मालूम है क्या है? गॉस्पेल मीटिंग करके हम लोग ने इसका नाम रखा है। हमारे बीच में हम लोग ने कुछ नए लोगों को भी इनवाइट किया, कुछ लोग हमारे बीच में आए हुए हैं और हमारे यहाँ आने का एक ही मकसद है कि सुसमाचार जो है हमको यहाँ पे लोगों को सुनाना है। वचन में जब हम लोग देखते हैं लूका, उसमें लिखा हुआ है कि प्रभु यीशु मसीह के जन्म के पहले उस समय में क्या होता है, स्वर्गदूत आता है और वो जो चरवाहे रहते हैं उन लोगों को क्या बोलता है कि सुसमाचार उनको पहुंचाने के लिए वो वहाँ पे आता है। वो क्या कहता है कि मसीहा पैदा हुआ है, दाऊद के शहर यरूशलेम में मसीहा पैदा हुआ है और ये सुसमाचार वो क्या है, गडरियों को, चरवाहों को सुनाता है। उसके बाद फिर प्रभु यीशु मसीह का जन्म होता है और प्रभु यीशु मसीह क्या करते हैं, इस संसार में आकर स्वर्ग राज्य के बारे में वो क्या है, प्रचार करते हैं और लोगों को छुटकारा देते हैं, जो बंधन में है उनको छुटकारा देते हैं और प्रभु यीशु मसीह उस सुसमाचार को लोगों तक पहुंचाते हैं। उसके बाद फिर लूका 10 में हम लोग क्या देखते हैं, प्रभु यीशु मसीह अपने चेलों को बुलाता है और उन लोग को भेजता है और वहाँ पे लिखा गया है 10:6 में कि प्रभु यीशु मसीह चेलों को भेजता है और लोग जाते हैं और लोगों को क्या करते हैं, सुसमाचार सुनाते हैं और सुसमाचार सुनाने के साथ साथ क्या है, लोगों को वो चंगा करते हैं। तो इसमें से मैं आप लोगों को क्या बताना चाहता हूँ कि सुसमाचार जो है प्रभु यीशु मसीह के समय जो एंजल्स आके, जो स्वर्गदूत आके बताए थे, वो जो गॉस्पेल है, जो सुसमाचार है, उसमें कोई चेंज नहीं हुआ है। हमारा प्रभु यीशु मसीह भी बदला नहीं है ना, सुसमाचार भी बदला नहीं है और हमारा प्रभु यीशु मसीह भी बदला नहीं है। और उनके समय में जब सुसमाचार सुनाया गया था उस समय छुटकारा हुआ था, चंगाई हुआ था और लोगों ने परमेश्वर के जीवन में जो किया था वो भी आज संभव है ना, वो भी आज संभव है। तो हमारे इस मीटिंग का यही उद्देश्य है कि हम लोग लोगों को सुसमाचार बताएंगे, उनके लिए प्रार्थना करेंगे। आइए हम सब खड़े हो जाएंगे अपने जगह में। हम लोग परमेश्वर की आराधना स्तुति करने जा रहे हैं आज। मैं वर्शिप टीम को आगे बुलाना चाहता हूँ। वर्शिप टीम आगे आएंगे और मिलकर हम लोग अपने परमेश्वर की स्तुति आराधना करेंगे। एक एक्सपेक्टेशन के साथ हम लोग आज परमेश्वर की आराधना करेंगे। जब परमेश्वर के उस सुसमाचार को हम लोग सुनने वाले हैं, गीतों के द्वारा हम लोग परमेश्वर की महिमा करने वाले हैं। परमेश्वर जो छुटकारा उस समय किया था वो आज भी करने के लिए सामर्थ्य परमेश्वर है। कितने लोग उसको विश्वास करते हैं कि हमारा परमेश्वर आज भी छुटकारा देने के लिए, चंगाई देने के लिए सामर्थ्य परमेश्वर है। आज जब हम लोग इस सुसमाचार को जो गीतों के द्वारा, वचन के द्वारा जब हम लोग सुनने जा रहे हैं, हमारे जीवन में भी वो छुटकारे का काम होगा। हम लोग विभिन्न जगह से आए हैं, विभिन्न ज़रूरतों से आए हैं, परंतु मेरा आज और हम सबका यही इच्छा है कि परमेश्वर से कुछ पाकर हम लोग आज यहाँ से जाने वाले बनने पाए। हम लोग सब अपने आंखों को बंद करेंगे और हम लोग प्रार्थना में जाएंगे। सरों को झुकाएंगे, आंखों को बंद करेंगे, प्रार्थना करेंगे। हमारे स्वर्गीय परमेश्वर, आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। इस समय में हम सबको आपने यहाँ पर लेकर आए, इसलिए हम आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। आपने इस संसार में लाया वही हमारे लिए सुसमाचार था, इसलिए हम आपका धन्यवाद देते हैं। आप कभी ना बदलने वाला परमेश्वर है, इसलिए हम आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। आज भी जब आपका सुसमाचार यहाँ पे बोला जाएगा प्रभु जी, छुटकारा यहाँ पे होगा, चंगाई यहाँ पे होगा, इसलिए हम आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। लोग जो बंधन में यहाँ पे आए हुए हैं उनके बंधन टूटे जाएंगे, इसलिए हम आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। इस हॉल को आपके हाथों में सौंपते हैं प्रभु जी। एक स्वतंत्रता के साथ, फ्रीडम से आपका आराधना स्तुति करने के लिए आप हमारी सहायता कीजिए। हमारे वर्शिप टीम को आपके हाथों में सौंपते हैं प्रभु जी। हम सबको मिलकर आपकी स्तुति आराधना में लीड करने के लिए आप इनकी सहायता कीजिए। हम सबको आपके हाथों में सौंपते हुए प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन। ओवर टू वर्शिप। Hallelujah. कितने लोग आज खुश हैं? How many of you are happy today? Can we raise our hands that we are happy today? Hallelujah. And can we just say to a person who is standing next to you that I am here to meet Jesus? क्या हम बोल सकते हैं जो आपके बगल में खड़ा है उनसे कि मैं आज यीशु मसीह से मिलने आया हूँ और आज हम उसकी महिमा देखेंगे। हालेलुया। आप अपने आँखों को बंद करिए और हाथों को उठाते हुए मेरे साथ, हालेलुया, आपको अगर ये गाना आता है तो आप आवाज़ उठाकर मेरे साथ ये गाना गाइए। थैंक यू जीसस। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की
सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे, आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। यीशु तू ही है, बस तू ही है हमारा प्रभु। आवाज उठा के गाएंगे। ओ यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। ऊंचा और ऊंचा, ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। बस ऊंचा ही रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा। ऊंचा ही ऊंचा, ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा, सबसे ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। सब अपने हाथों को उठा के आज खुदा की प्रेजेंस के लिए, हजूरी के लिए उसका धन्यवाद करेंगे, क्योंकि उसने हमें बचाया, उसने हमें छुड़ाया। उसका धन्यवाद करेंगे। हालेलुया, हालेलुया। तेरी हजूरी के लिए तेरा धन्यवाद करते हैं। तेरी हजूरी के लिए तेरा धन्यवाद करते हैं।
बचाने के लिए तेरा धन्यवाद करते हैं। तेरी हजूरी के लिए तेरा धन्यवाद करते हैं। रूखी भरपूरी के लिए तेरा धन्यवाद करते हैं। तेरी करूस ने मेरे पापों को दूर किया। तेरी मोहब्बत ने मेरे रोगों को दूर किया। तेरी करूस ने मेरे पापों को दूर किया। तेरी मोहब्बत ने मेरे रोगों को दूर किया। रोग मिटाने के लिए तेरा धन्यवाद करते हैं। रोग मिटाने के लिए तेरा धन्यवाद करते हैं। तेरी हजूरी के लिए तेरा धन्यवाद करते हैं। रूखी भरपूरी के लिए तेरा धन्यवाद करते हैं। दूंगा गवाही मैं तेरी, मुझको गवाह बना। मुझ पर है करुणा तेरी, अपना बसा बड़ा। दूंगा गवाही मैं तेरी, मुझको गवाह बना। मुझ पर है करुणा तेरी, अपना बसा बड़ा। तेरे मसा के लिए तेरा धन्यवाद करते हैं। तेरे मसा के लिए तेरा धन्यवाद करते हैं। तेरी हजूरी के लिए तेरा धन्यवाद करते हैं। रूखी भरपूरी के लिए तेरा धन्यवाद करते हैं। तेरी हजूरी के लिए तेरा धन्यवाद करते हैं। हालेलुया, हालेलुया। Hallelujah. प्रभु ने हमें एक और मौका दिया उसकी महिमा और स्तुति करने के लिए। मैं प्रभु का धन्यवाद करता हूँ। आप लोग सब खुश हैं, आप लोग सब आनंदित हैं। Hallelujah. एक और गीत गाकर स्तुति महिमा करेंगे। हम अगला गीत जो गाएंगे हम तालियों के साथ गाएंगे। हमारे पास प्रोजेक्टर नहीं है, आपको हमने सॉन्ग शीट भी नहीं दिया। प्रभु के सामने अगर आपको लिरिक्स नहीं आता तो एक्सक्यूज है, बट अगर आप ताली नहीं बजाएंगे तो आज आपके पास कोई एक्सक्यूज नहीं है। हालेलुया। आज आप प्रभु की संगति में, चाहे आपको लिरिक्स ना आए, चाहे आपको ट्यून ना आए, बट आप ताली जरूर बजा सकते हैं। मिलके इस गीत को गाएंगे। मैं आशा करता हूँ एक सिंपल सा गीत है, ये गीत आप सबको आता होगा। आराधना में छुटकारा, आराधना में चंगाई है। उसके नाम में एक चंगाई है, उसकी आराधना में एक छुटकारा है। इसी विश्वास के साथ इस गीत को हम तालियों के साथ गाएंगे। हालेलुया। क्या आप तैयार हैं? क्या आप तैयार हैं? क्या आप तैयार हैं? Yes. ओके, चलो। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई।
छुटकारा, आराधना में है चंगाई, शरीर देही आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। शरीर देही आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। तो मिलके गाएंगे, प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए। मांगो तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम्हें पाओगे, मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो तुम पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष पाओ उससे अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष पाओ उससे अभी। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। परमेश्वर की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे। परमेश्वर की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन को। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। शरीर देही आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। शरीर देही आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। तो मिलके कहेंगे, प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा
लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। दुनिया में आया, मुट्ठी को लाया। दुनिया में आया, मुट्ठी को लाया। पापी को आज बचाने यीशु दुनिया में आया। पापी को आज बचाने यीशु दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। स्वर्गीय पिता का इकलौता बेटा, स्वर्गीय पिता का इकलौता बेटा, आदम का पुत्र कहलाया, कहलाने यीशु दुनिया में आया। आदम का पुत्र कहलाया, कहलाने यीशु दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। अंधों को आंखें, गूंगों को बोली, अंधों को आंखें, गूंगों को बोली, बहरों को शब्द सुनाया, सुनाने यीशु दुनिया में आया। बहरों को शब्द सुनाया, सुनाने यीशु दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। अंधों को आंखें, बहरों को बोली, अंधों को आंखें, गूंगों को बोली, बहरों को शब्द सुनाया, सुनाने यीशु दुनिया में आया। बहरों को शब्द सुनाया, सुनाने यीशु दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया। जिस प्रकार उस स्वर्गीय पिता का इकलौता बेटा मेरे लिए, आपके लिए इस दुनिया में आया था, ताकि हम लोगों के पापों के लिए उसने उनकी जान दी उस क्रूस पर। और आज अगर आप में से कोई है जिन्होंने उस पवित्र आत्मा की शक्ति को, उस असीम प्रेम को कभी पाया नहीं है, कभी आपके हृदय में आपने उसको अपनाया नहीं है, आज वो सुवर्ण अवसर है कि आप परमेश्वर, उस पिता को अपने हृदय पे आप लीजिए। उस पिता आपको बुलाता है। हम इस गाने को हम गाएंगे, स्वर्गीय आशीष दे परमेश्वर। हालेलुया। स्वर्गीय आशीष दे, स्वर्गीय आशीष दे, स्वर्ग को तुझको हाथ अपना बढ़ा, स्वर्गीय आशीष दे, स्वर्ग को तुझको हाथ अपना बढ़ा, स्वर्गीय आशीष दे। आत्मा की चंगाई, आत्मा की चंगाई दे, आत्मा की चंगाई दे, आत्मा पवित्र शुक्र चरित्र, आत्मा की चंगाई दे। आत्मा पवित्र, आत्मा पवित्र शुक्र चरित्र, आत्मा की चंगाई दे। यीशु मेरे दिल में
चंगाई दे, आत्मा पवित्र शुद्ध कर चरित्र, आत्मा की चंगाई दे। फिर से हम कहेंगे यीशु मेरे दिल में आ। अगर आप में से कोई है जो आपके दिल को खोलना चाहता है परमेश्वर, यीशु मेरे दिल में आ, खोलता हूँ द्वार, करता इकरार, यीशु मेरे दिल में आ। आखिरी बात गा सकते हैं। खोलता हूँ द्वार, करता इकरार, यीशु मेरे दिल में आ। खोलता हूँ द्वार, करता इकरार, यीशु मेरे दिल में आ। खोलता हूँ द्वार, खोलता हूँ द्वार, करता इकरार, यीशु मेरे दिल में आ। यीशु मेरे दिल में आ, यीशु मेरे दिल में आ। धन्यवाद करते हैं प्रभु जी सुंदर समय के लिए। कुछ देर गीत गा के हमने तेरी स्तुति महिमा करी परमेश्वर, तेरा धन्यवाद हो। वचन कहता है परमेश्वर तेरा नाम सबसे ऊंचा नाम है, तू राजाओं का राजा है प्रभु, प्रभुओं का प्रभु है। एक बार और परमेश्वर तेरा धन्यवाद करते हैं परमेश्वर, तेरी स्तुति करते, तेरी महिमा करते हैं परमेश्वर। एक और तूने सुनहरा मौका हमारे दिल में दिया परमेश्वर, हमारे जीवन में दिया, ताकि तेरे उस ऊंचे नाम को परमेश्वर हम और ऊंचा उठा सके परमेश्वर। परमेश्वर हर एक लोग की तेरे सम्मुख सौंपते हैं परमेश्वर, हर एक झुके सिर को तेरे सम्मुख सौंपते हैं परमेश्वर। परमेश्वर तूने अनुग्रह से परमेश्वर में बांधा रखा परमेश्वर। परमेश्वर तेरे सामर्थ्य ने हमको आज चलाया परमेश्वर, पूरा साल परमेश्वर, पूरा हफ्ता परमेश्वर तूने हमारे सामर्थ्य से चले परमेश्वर। हो तेरा धन्यवाद हो परमेश्वर। आगे की सेवकाई को तेरे सम्मुख सौंपते हैं परमेश्वर, वचन से परमेश्वर बात करना परमेश्वर। परमेश्वर धन्यवाद करते हैं परमेश्वर, तूने हमें तैयार किया परमेश्वर गीत गाने के लिए परमेश्वर, आराधना भेंट समर्पित करने को, हर एक प्रार्थना को परमेश्वर प्रभु यीशु मसीह के नाम से हम सुने को कबूल करें। आमेन। आइए हम सब अपने स्थानों पर बैठ जाएंगे। एक आशीषित आराधना का समय परमेश्वर ने हमें दिया, इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद देता हूँ। एक आशीषित वर्शिप टीम हमें परमेश्वर ने दिया, इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद देता हूँ। आप सबको एक और बार हिंदी कलीसिया के तरफ से मैं आपका स्वागत करना चाहता हूँ। हमारे बीच में आज मैसेज देने के लिए हमारे सीनियर पास्टर बिजू शेरिन यहाँ पे आए हुए हैं। पास्टर हमें हर हफ्ते वचन से हमें सिखाते हैं, हमें मोल्ड करते हैं, और हम जैसे कई लोगों को परमेश्वर के राज्य के लिए तैयार करते हैं, उसके सेवकाई के लिए तैयार करते हैं। आज हम वचन से सुनेंगे हमारे पास्टर से, और हमारे पास्टर अपनी वाइफ सुजा आंटी के साथ यहाँ पे आए हुए हैं। सुजा आंटी holds a leadership role in NHS, but every night she inspires and leads a group of people to pray for us. हम लोग जब ये बोल्टन मिनिस्ट्री यहाँ पे चालू करने का सोच रहे थे, उस समय हमें मालूम था कि आंटी और उनकी टीम हमारे लिए हर रात को प्रार्थना कर रही है, इसलिए मैं परमेश्वर के दासी का धन्यवाद देता हूँ उसके लिए। हमारे बीच में पास्टर ब्लेसन भी आए हुए हैं। हमारे पास्टर मलयालम में प्रचार करेंगे और उनका अनुवाद इवेंजलिस्ट बिनो करेंगे। आइए हम सब अपने हृदय को तैयार करेंगे, आंखों को बंद करेंगे, हम लोग एक और बार एक छोटी सी प्रार्थना करेंगे, अपने हृदय को तैयार करेंगे। परमेश्वर का वचन जब हमारे भीतर जाएगा तभी वो छुटकारा को लेकर आएगा। आज एक एक्सपेक्टेशन के साथ हम लोग बैठेंगे कि परमेश्वर का वचन जब हमारे भीतर जाएगा, हमारी जो भी ज़रूरतें हैं वो परमेश्वर का वचन अपने वचन से पूरा करेगा। आंखों को बंद करेंगे और हम लोग प्रार्थना में जाएंगे। हमारे स्वर्गीय पिता परमेश्वर, आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी, आराधना का अच्छा समय आपने दिया, इसलिए मैं आपका धन्यवाद देता हूँ। वचन से जब हम लोग सुनने जा रहे हैं प्रभु जी, हमारे हृदय में उस वचन को ग्रहण करने में और आने वाले दिनों में वो वचन हमारे जीवन में कई गुना फल लाने पाए प्रभु जी। हम परमेश्वर के दास को आपके हाथों में सौंपते हैं, उनके वचन बोलने में आप सहायता कीजिए और उस वचन को ग्रहण करने के लिए आप हमारी सहायता कीजिए। सब कुछ हमारे उद्धार करता प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन। पास्टर और इवेंजलिस्ट बिनो अभी आगे आएंगे परमेश्वर के वचन से। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. സ്തോത്രം. സന്തോഷമുള്ളവർ കരങ്ങളെ ഉയർത്തി കർത്താവിനെ ഒന്ന് സ്തുതിച്ചാട്ടെ.
സ്തോത്രം. ഹല്ലേലൂയ. നിങ്ങളുടെ അടുത്തിരിക്കുന്നവർക്കൊന്ന് കരം കൊടുത്താട്ടെ. ഒന്ന് കരം ഒന്ന് ചേർത്ത് എല്ലാവരും ഒന്ന് പിടിച്ചാട്ടെ. नो, हाथ पकड़ के रखो, थोड़ा टाइम पकड़ के रखो. हम लोग प्रार्थना करेंगे. ये बोल्टन के लिए हम लोग प्रार्थना करता हूँ. बोल्टन के लिए we are going to spend some time for the prayer meetings, prayer time. So hold your friends' hands. कुछ समय हम लोग अपने हाथों को पकड़े रहें. हम इस शहर के लिए हम लोग प्रार्थना करने के लिए आए हैं. हम मिलकर एक मन होकर हम प्रार्थना करेंगे. परमेश्वर अचंबा कार्यों को प्रकट करेगा. എല്ലാ കണ്ണുകളും അടഞ്ഞിരിക്കട്ടെ. ദൈവത്തോടൊന്ന് പ്രാർത്ഥിച്ചു തുടങ്ങിയാട്ടെ. കർത്താവേ, ഈ ദേശം വിടുവിക്കപ്പെടണമേ. अपने आंखों को बंद करें और प्रार्थना में हम लोग गहराइयों में उतरे. परमेश्वर यहाँ पे एक छुटकारा करेगा. അഭിഷേകത്തിന്റെ ഭാഷ ലഭിച്ചവർ അന്യഭാഷയിൽ അല്പസമയം ദൈവത്തെ ഒന്ന് സ്തുതിച്ചാട്ടെ. जिन लोगों को अन्य भाषा के वरदानों से मिले पाए हुए हैं वो अपने मुंहों को खोलकर परमेश्वर की स्तुति करें. എല്ലാവരും ദൈവസന്നിധിയിൽ ഒന്നും കൂടി എണീറ്റ് നിന്നാട്ടെ. എന്നിട്ട് നിങ്ങളുടെ കരങ്ങൾ അടുത്ത് നിൽക്കുന്ന ആ വ്യക്തിയുടെ കരത്തിൽ തന്നെ പിടിച്ചാട്ടെ. എന്നിട്ട് പ്രാർത്ഥിച്ച് ഈ ബോൾട്ടൻ വിടുവിക്കപ്പെടണം. ബോൾട്ടൻ വിടുവിക്കപ്പെട്ടേ പറ്റുകയുള്ളൂ. അങ്ങനെ ആത്മാവിൽ ആഗ്രഹിക്കുന്നവർ എല്ലാവരും അല്പസമയം കൂടെ ദൈവത്തെ ഒന്ന് സ്തുതിച്ചാട്ടെ. അഭിഷേകത്തിന്റെ ഭാഷയിൽ ദൈവത്തോടൊന്ന് സംസാരിച്ചാട്ടെ. എന്നിട്ട് പറ, ഈ ദേശം ഞങ്ങളാൽ വിടുവിക്കപ്പെടും. അങ്ങനെ ആത്മാവിൽ വ്യാപാരം ലഭ്യമാകുന്നവരെല്ലാം അല്പസമയം ദൈവത്തെ ഒന്ന് സ്തുതിച്ചാട്ടെ. कुछ समय आप लोग अपने स्थानों में खड़े हो जाए, अपने हाथों को पकड़े रहें. आत्मा में भरकर हम इस शहर के लिए, इस बोल्टन शहर के लिए हम मांगने के लिए आए हैं. परमेश्वर का एक सानिध्य यहाँ पे इस शहर में होने पाए. एक मेजर मूवमेंट होने के लिए हम लोग प्रार्थना करें. इस बोल्टन शहर में परमेश्वर का एक आशीष यहाँ पे उतरना है. ഇവിടെയുള്ള എല്ലാ അന്യാരാധനകളും ബന്ധിക്കപ്പെടട്ടെ. यहाँ की अंधकार शक्तियां बंद होना है. उसके लिए हम लोग प्रार्थना करें. अंधकार शक्तियां रुक जानी चाहिए. आइए हम लोग मिलकर प्रार्थना करें. നമ്മുടെ ഉള്ളങ്കാൽ ചവിട്ടിരിക്കുന്നത് ഈ ദേശത്തിന് വിടുതലാകണം. हमारे पैर इस भूमि में पैर रखे हैं. इस भूमि में एक छुटकारा होना है. നമ്മൾ വെറുതെ വന്നതല്ലല്ലോ, ഒരു ദൗത്യവുമായിട്ടാണല്ലോ നമ്മൾ എത്തിയിരിക്കുന്നത്. ഈ ദേശം വിടുവിക്കപ്പെട്ടേ പറ്റുകയുള്ളൂ. आज हम यहाँ पे आए एक जिम्मेदारी के साथ हैं. यहाँ पे एक छुटकारा इस दिन यहाँ पे होना है. हालेलुया. ഇത് ചരിത്രത്തിന്റെ ദിനമാകട്ടെ. यहाँ पे एक हिस्ट्री क्रिएट होने वाला है. ജൂൺ 29 മറക്കാൻ പറ്റാത്ത ദിനമാകട്ടെ. जून 29 यहाँ पे एक इतिहास का दिन होने पाए. അന്ധകാര ശക്തികളും തമ്മിലുള്ള ഒരു യുദ്ധമാത്മമണ്ഡലങ്ങളിൽ നടക്കട്ടെ. यहाँ पे अंधकार शक्तियों से एक युद्ध का दिन होने पाए. ആരാധനയുടെ ശക്തികളും തകരട്ടെ. यहाँ पे अंधकार शक्तियों के हर एक आराधना दूर होने पाए. ശക്തികളും തകരട്ടെ. यहाँ पे हर एक अंधकार शक्तियां दूर होने पाए. അല്പസമയം ഒന്ന് പ്രാർത്ഥിച്ച്. हालेलुया. ബോൾട്ടൻ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ ദൈവമക്കളെ. ബോൾട്ടൻ വിടുവിക്കപ്പെട്ടവർ. ബോൾട്ടൻ छुटकारा पाना है. ബോൾട്ടൻ छुटकारा पाना है. സ്തോത്രം. നിന്റെ ഒരു സ്തോത്രത്തിന്റെ മേൽ പ്രവർത്തിക്കുന്ന ദൈവം ഇന്ന് രാത്രിയിൽ ദേശം വിടുവിപ്പാൻ തന്റെ ദൂതന്മാരെ കണ്ടിരിക്കുന്നു. अपने शब्दों को ऊंचा कर कर प्रार्थना करेंगे. इस शहर में कुछ हलचलें आज दिन होने वाला है. ആ ദൂത സൈന്യം ഇവിടെ ഇറങ്ങട്ടെ. आज दूतों का एक सेना यहाँ पे ഓരോ उतरने पाए. കുടുംബങ്ങളുടെ മേലും ദൈവപ്രവർത്തികൾ നടക്കപ്പെടട്ടെ. यहाँ पे हर एक परिवारों में एक हलचल मचने पाए. ഹിന്ദി ഭാഷയിൽ ആരാധിക്കുന്നവർ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. हिंदी भाषियों के बीच में एक अद्भुत कार्य होने ഉറുദു पाए. ഭാഷ സംസാരിക്കുന്നവരുടെ മേൽ വിടുതൽ നടക്കട്ടെ. एक उर्दू भाषियों के बीच में एक अद्भुत होने पाए. അറബി സംസാരിക്കുന്നവരുടെ മേൽ ഈ ദേശത്ത് വിടുതൽ നടക്കട്ടെ. अरबी भाषियों के बीच അത് में छुटकारा വിശ്വസിക്കുന്നവരുടെ होने കരങ്ങൾ पाए. തട്ടിയാട്ടെ. अपने എന്നിട്ട് हाथों പറ, को बजाकर ഈ ദേശം വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. हालेलुया. हालेलुया. अपने तालियों को बजाकर, हाथों को बजाकर हम परमेश्वर की स्तुति और आराधना करें. हालेलुया. रखा रखा हालेलुया. 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 ബോൾട്ടൻ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. ബോൾട്ടൻ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. ബെൻലി വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. ബാൻസ്ലി വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. ഇതിന്റെ സറൗണ്ടിങ്ങുകൾ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. यहाँ के हर एक जगह छुटकारा पाने पाए.
പ്രാർത്ഥിച്ച് हालेलुया प्रार्थना करें प्रार्थना में चले ഒരു സ്തോത്രം ഇവിടെ ഉയരട്ടെ ഒരു സ്തോത്രം ഇവിടെ ഉയരട്ടെ आराधना के शब्द यहाँ पे ऊंचे होने पाए हालेलुया ഒരു हालेलुया ആത്മയുദ്ധം ആത്മാവിൽ കണ്ടാട്ടെ एक आत्मिक युद्ध यहाँ से എന്നിട്ട് शुरुआत പറ होने കഴിഞ്ഞ पाए। കാലങ്ങളിൽ ദേശത്തെ പിടിച്ചു വെച്ച അന്യാരാധനയുടെ ശക്തികൾ ഇന്ന് ആത്മാവിൽ ബലം പ്രാപിച്ച ദൈവമക്കളാൽ തകരുകയോ और बोले कि जो अंधकार शक्तियों ने इस शहर को पकड़ के रखा था आज हम ये छुटकारा पाने वाले हैं रेखा रथा रदा हालेलुया हालेलुया പരിശുദ്ധാത്മാവേ पवित्र आत्मा का शक्ति उतरने पाए हालेलुया हालेलुया വ്യാപരിക്കട്ടെ വ്യാപരിക്കട്ടെ അന്ധകാരം മൂടിയിരിക്കുന്ന ഭവനങ്ങൾ ഇന്ന് രാത്രിയിൽ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ अंधकार शक्तियां दूर होने पाए हालेलुया हालेलुया ഈ हालेलुया ദേശം വിടുവിക്കപ്പെടട്ടെ ये शहर छुटकारा पाने पाए ബോൾട്ടൺ യേശുവിനായി ഞങ്ങൾ വേർതിരിക്കുന്നു बोल्टन परमेश्वर के लिए हम मांगते हैं हालेलुया വിശ്വസിച്ച് വിശ്വസിച്ച് हालेलुया विश्वास के വിശ്വസിച്ചുകൊണ്ട് साथ പറ प्रार्थना करें ഇത് സൈന്യത്താലല്ല ഇത് ശക്തിയാലല്ല ഇത് പ്രവർത്തിക്കുന്നവന്റെ ആത്മശക്തിയാൽ ഈ ദേശത്ത് വലിയ ദൈവ പ്രവർത്തികൾ നടക്കട്ടെ या ना तो हमारे बल से बल्कि परमेश्वर की शक्ति से इस शहर में സഹോദരങ്ങളെല്ലാം ഒന്ന് छुटकारा കരങ്ങളെ होने തട്ടിയാട്ടെ पाए। നിങ്ങൾ ആരും हालेलुया। കാഴ്ചക്കാരായി നിൽക്കണ്ട എല്ലാവരും 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 हालेलुया എല്ലാവരും 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 അല്പസമയം ദൈവത്തെ ഒന്ന് സ്തുതിച്ചാട്ടെ हालेलुया ആരും ആരും മടങ്ങി നിൽക്കല്ലേ നിങ്ങളുടെ ഓരോരുത്തരുടെയും കരമടിയിൽ വ്യാപരിക്കുന്ന ഒരു ദൈവശക്തിയുണ്ട് आप लोग जब ताली बजाते हैं उसमें परमेश्वर का सामर्थ्य यहाँ पर प्रकट होने അതുകൊണ്ട് पाए। തന്നെ ആരാധിച്ചുകൊണ്ട് പറ आज हम आराधना के साथ बोले ഈ ദേശം വിടുവിക്കപ്പെടുക ये देश ഈ छुटकारा ദേശം വിടുവിക്കപ്പെടുക ये देश ഓ छुटकारा पाने। പരിശുദ്ധാത്മാവ് പ്രവർത്തിക്കട്ടെ यहाँ पे पवित्र आत्मा काम कर ഹിന്ദി ഉറുദു ബംഗാളി കന്നഡ തെലുങ്കു അറബിക് ഭാഷകൾ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ हिंदू अरबिक बंगाली विभिन्न विभिन्न भाषा में जो लोग हैं वो एक छुटकारा पाने पाए പ്രാർത്ഥിച്ച് എന്ന് हम പ്രാർത്ഥിച്ച് लोग प्रार्थना करें പ്രാർത്ഥനയുടെ സ്വരം ഉയരട്ടത് प्रार्थना का शब्द और ऊंचा होने പരിശുദ്ധാത്മാവ് पाए। പ്രവർത്തിക്കേണ്ടത് परमेश्वर का आत्मा यहाँ पे काम അന്ധകാരം करने पाए। മൂടിയിരിക്കുന്ന ഭവനങ്ങൾ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ अंधकार भरे हुए घरों में एक छुटकारा होने രോഗശക്തികളാൽ पाए। ബന്ധിക്കപ്പെട്ട ഭവനങ്ങൾ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ यहाँ पे अंधकार में पड़े हुए घर लोग वहाँ पे छुटकारा होना है हालेलुया നിരാശയുള്ള ഭവനങ്ങൾ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ अंधकार में पड़े हुए शब्द शुरू होने ഇന്ന് पाए। രാത്രിയിൽ പറ വിടുതലിന്റെ രാത്രിയായത് आज रात बोले कि आज एक छुटकारा का रात വിടുതലിന്റെ है। രാത്രിയാ आज एक छुटकारा का रात है। വിടുതലിന്റെ രാത്രിയാ आज एक छुटकारा का रात है। വിടുതലിന്റെ രാത്രിയാ आज एक छुटकारा का रात ആത്മാവിൽ है। പറ ഇത് വിടുതലിന്റെ രാത്രിയോ आज हम आत्मा में बोले एक छुटकारा का रात है हालेलुया 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 സ്തുതിച്ചോ, സ്തുതിച്ചോ. हालेलुया 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 रखा रखा रबा रे बाबा शेधे रेखा रे दे रे दे रे बाबा शेखा राधा राधा हालेलुया പരിശുദ്ധാത്മാവേ पवित्र आत्मा हालेलुया 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 खुबा 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 रे खे रे था रधा रबा बाबा शेधे रे दे हालेलुया हालेलुया ഒരു വിടുതൽ നടന്നു എന്ന് വിശ്വസിക്കുന്നവരെല്ലാം ഒരിക്കൽ കൂടി ഒന്ന് സ്തോത്രം ചെയ്താണ് आज यहाँ पे एक छुटकारा हो गया अपने हाथों को जो विश्वास करते वो हाथों को ऊंचा करके परमेश्वर की स्तुति करें ബോൾട്ടണിൽ രക്ഷയുടെ സന്തോഷം അനുഭവിക്കുന്നവർ കടന്നു വരും बोल्टन में परमेश्वर के खुशी को पाए हुए परिवार हमारे बीच में आएंगे ബോൾട്ടണിൽ സ്നാനങ്ങൾ നടക്കപ്പെടും बोल्टन में बपतिस्माएं होंगी ബോൾട്ടണിൽ ഒരാഴ്ചയിലും ജനങ്ങൾ കടന്നു വരും बोल्टन में हर एक हफ्ते नए लोग हमारे बीच വിവിധ में ഭാരമുള്ളവർ ഭാരം അഴിഞ്ഞു പോകും जो बाहर से बड़े हुए लोग हैं वो छुटकारा ഇന്ന് पाएंगे രാത്രിയിൽ ഒരു ദൈവകൃപയുടെ വ്യാപരിക്കുക यहाँ पे परमेश्वर का आशीष यहाँ पे प्रकट हो रहा മറക്കാൻ है പറ്റാത്ത തലത്തിലുള്ള ഒരു ആത്മമണ്ഡലങ്ങളിലെ യുദ്ധം आज अंधकार में पड़े हुए अंधकार से शक्तियों से लड़ने का രക്തത്താൽ ജയം പരിശുദ്ധാത്മാവേ आत्मा हालेलुया 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 खुबा 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 പരിശുദ്ധ ദൈവമേ ജനത്തിനായിട്ട് അടിയങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നു ഈ ജനം അനുഗ്രഹിക്കപ്പെടണം ഇവരുടെ മേൽ ഇന്നൊരു കൃപ പകരണം ഈ കൃപയുമായി ഇവർ നടക്കുന്ന സ്ട്രീറ്റുകൾ തെരുക്കോണുകൾ ഭവനങ്ങൾ അനുഗ്രഹിക്കപ്പെടട്ടെ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ തന്നെ ആമേൻ എല്ലാവർക്കും ദൈവസന്നിധിയിൽ आइए अपने सब स्थानों में बैठ जाएं കടന്നു വന്ന ഇവരോടും ക്രിസ്തയേശുവിലുള്ള സ്നേഹവന്ദനത്തെ आए हुए सभी लोगों को परमेश्वर यीशु मसीह के नाम से സ്നേഹവന്ദനത്തെ അറിയിക്കുന്നു मैं अपने प्यार को मैं बांटना चाहता हूँ
ചെറിയൊരു ചിന്ത നിങ്ങളുമായിട്ട് ഞാൻ ഷെയർ ചെയ്യാനായിട്ട് ആഗ്രഹിക്കുന്നു. एक छोटा सा विचार आप लोगों से बांट कर मैं बैठना चाहूँगा. ഞാൻ അതിനു മുമ്പായിട്ട് ഒരു സംഭവം പറയാം. അന്നേരം നിങ്ങൾക്ക് ആ വചനത്തിൻ്റെ കുറച്ചും കൂടെ ഡീപ്പായിട്ടുള്ള ഒരു തോട്ട് ലഭ്യമാകും. उससे पहले मैं उसका एक पुरानी कहानी को मैं बोलकर मैं उस मैसेज की ओर मैं बढ़ना चाहूँगा. പുര കഹാനിയല്ല, ഒരു നിങ്ങളുടെ മനസ്സിനെ ഉറപ്പിക്കുന്ന ഒരു സംഭവം. एक संभव जो हुआ है वो आपके मनों को स्थिर करने के लिए वो मैं बोलना चाहता हूँ. നമ്മളെല്ലാവരും ബോൾട്ടനും ഈ മാഞ്ചസ്റ്ററുമായിട്ടൊക്കെ ബന്ധപ്പെട്ട് താമസിക്കുന്നവരാണെന്ന് ആണല്ലോ. हम लोग बोल्टन और मैनचेस्टर यहाँ पे हम लोग वहाँ पे रहते हैं. നമ്മൾ ഈ ദേശത്ത് ഒരു ചർച്ച് ബിൽഡിങ്ങിന് ഒരു ലാൻഡിന് വേണ്ടിയിട്ടൊക്കെ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണല്ലോ. हम लोग एक चर्च के लिए और एक लैंड के लिए हम लोग प्रार्थना कर रहे हैं. അപ്പം ഈ ഇംഗ്ലണ്ട് അല്ലെങ്കിൽ യുണൈറ്റഡ് കിങ്ഡം ബ്രിട്ടന്റെ പൂർണ്ണ അവകാശം അധികാരമുള്ളത് ഇവിടുത്തെ പാലസിനാണ്. यहाँ पे जो यूके का शहर और इंग्लैंड शहर है वो एक राजा के अधीन है. ഏത് സ്ഥലത്ത് നമ്മുടെ പേരിൽ നമുക്ക് ഭവനങ്ങളൊക്കെ ലഭ്യമായെങ്കിലും ആ ഭവനത്തിൻ്റെ ആ ബിൽഡിങ്ങിൻ്റെ ആ ലാൻഡിൻ്റെ പൂർണ്ണ അവകാശം ഇവിടുത്തെ ഗവൺമെൻറ്റിനാണ്. आज हम कोई भी हम प्लॉट या जगह हम लोग खरीदे लेकिन उसका एक अधिकार वो राजा को जाता है. അപ്പം അങ്ങനെയാണെങ്കിൽ നമ്മളൊന്ന് ചിന്തിക്കണമേ, ഇന്ന് രാത്രിയിൽ നമ്മളിവിടെ കൂടിയിരിക്കുമ്പോൾ ഇവിടുത്തെ രാജാവിൻ്റെ ഒരു കത്ത് നമുക്ക് ലഭ്യമാകുകയാണ്. നിങ്ങൾക്ക് ഇത്ര ഏക്കർ ലാൻഡ് മഹനീയം ദൈവസഭയ്ക്ക് വേണ്ടി പാലസ് നിങ്ങൾക്ക് ദാനമായി നൽകുന്നു എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ എത്രയധികം സന്തോഷിക്കും. आज हम सोचे कि हमारा जो राजा है हमें एक लेटर दे दे कि इतना एकड़ जमीन आपको आप महीनियम कलीसिया को दे दे तो आप लोगों को कितना खुशी होगा. രാജാവിൻ്റെ കത്തിനെ ചോദ്യം ചെയ്യുവാൻ ആരുമില്ല രാജ്യത്ത്. राजा का जो अखबार है वो कोई उसको पूछने के लिए कोई भी नहीं है. അതിന് ഒബ്ജക്റ്റ് ചെയ്യാൻ ആരുമില്ല. उसको विरोध करने के लिए कोई കാര്യം नहीं है. ഏറ്റവും ഈ രാജ്യത്തിന്റെ പരമാധികാരി ആയിരിക്കുന്ന കിങ്ങിന്റെ ലെറ്റർ ആണത്. क्योंकि वो जो पत्र है वो राजा का, हमारे सबसे ऊंचे राजा का वो पत्र है. അപ്പോൾ രാജാവ് ഇവിടെ വന്നിട്ടില്ല, രാജാവിന്റെ കത്തിന് അത്രയും അധികാരമുണ്ട്. राजा यहाँ पे हमारे बीच में नहीं है लेकिन उसका जो पत्री हमारे भेजा है उसमें कितना सामर्थ्य है. അപ്പൊ നമ്മൾ ആരെങ്കിലും ദേഷ്യം വന്നിട്ട് കത്തൊന്ന് കീറിയെന്നിരിക്കട്ടെ, शायद से हम गुस्से होकर उस पत्री को हम फाड़ दें. പക്ഷെങ്കിൽ ഉത്തരവ് കൊട്ടാരത്തിൽ നിന്ന് ഇറങ്ങിയാൽ ഏത് ദുരാത്മ മണ്ഡലം അതിനെ കീറിയാലും അതിന്റെ പ്രവൃത്തി നടക്കുമെങ്കിൽ കർത്താവ് പറഞ്ഞു, 2-3 പേർ എന്റെ നാമത്തിൽ കൂടുന്നവരുടെ മധ്യേ എന്റെ വചനം എവിടെയെല്ലാം ഉയർത്തപ്പെടുന്നു അവിടെ എന്റെ സാന്നിധ്യം കൂടിയുണ്ട്. पत्री फट जाए लेकिन जो ऑर्डर जो राजा ने निकाला है उसका सामर्थ्य इस शहर में है. वैसे ही हम उस असामर्थ्य से बोले परमेश्वर का एक सामर्थ्य हमारे बीच में काम कर रहा है. നമ്മൾ ഈ ലേഖനങ്ങളെ എല്ലാം കത്തുകളായിട്ടാണ് കാണുന്നത്. हमारे जो ये पत्रियां हैं उसको एक लेखन के रूप में हम देख सकते അപ്പൊ हैं. അങ്ങനെയാണെങ്കിൽ എഴുതപ്പെട്ട കർത്താവിന്റെ സാന്നിധ്യവും എഴുതപ്പെട്ട വചനവും ഒരുമിച്ച് വ്യാപരിക്കുന്നതിനെയാണെങ്കിൽ പറയുന്നത് കൂടിവരവുകൾ എന്ന് പറയുന്നത്. जो पत्रियां जो लिखी हुई है वो पवित्र आत्मा में लिखी गई है, उसमें एक अभिषेक कैरी होता है. നമ്മൾ പറഞ്ഞു രാജാവിന്റെ കത്ത് വന്നാൽ രാജാവ് തന്നതിന് തുല്യമാണത്, രാജാവിന്റെ സാന്നിധ്യത്തിന് തുല്യമാണ്, രാജാവിന്റെ പ്രസൻസിന് തുല്യമാണ്. അതിനെ തിരുത്തുവാനോ അമെൻഡ് ചെയ്യുവാനോ അതിനെ നശിപ്പിക്കുവാനോ ആർക്കും കഴിയുകയില്ല. എന്നാൽ രാജാവ് തന്നെ വന്ന് ആ കത്ത് നമ്മുടെ കരങ്ങളിൽ ഒന്ന് തരികയാണെങ്കിലോ, हम जो पत्री लिखा है वो एक राजा का पत्री है. वो जो सामर्थ जो पत्री में है वो सोच के देखे कि वो राजा हमारे बीच में आएगा, वो कितना सामर्थ हमारे बीच में है. അങ്ങനെയാണെങ്കിൽ തുടർന്നുള്ള അല്പസമയത്തെ ചിന്തക്കായിട്ട് നമ്മൾ ധ്യാനിക്കുമ്പോൾ ദൈവസാന്നിധ്യം ഇറങ്ങി നിൽക്കുന്ന ഈ ആലയത്തിൽ ദൈവത്തിന്റെ ദൈവനിശ്വാസ്യമായ ദൈവവചനം നമ്മളൊന്ന് ശുശ്രൂഷിക്കുമ്പോൾ വലിയ നിലകളിലുള്ള ദൈവപ്രവർത്തികൾ അതിന്റെ പിൻപിൽ നടക്കുക തന്നെ ചെയ്യും. അത് വിശ്വസിക്കുന്നവർ എല്ലാം ഒരിക്കൽ കൂടി കരങ്ങളെ ഉയർത്തി ഒരാമീൻ പറഞ്ഞാട്ടെ. जब परमेश्वर के कलाम से हम वचन बांटेंगे तो ये कलाम परमेश्वर का है. ये कलाम हम सोच के देखें कि कितना काम यहाँ पे प्रकट हो सकता है. അങ്ങനെയാണ് വചനത്തിന്റെ ശക്തി ഇന്ന് രാത്രിയിൽ വ്യാപരിക്കണം. परमेश्वर का कलाम का एक सामर्थ्य यहाँ पे प्रकट होने जा रहा है. നമുക്കറിയാം കിങ്ങിന്റെ ലെറ്ററുമായിട്ട് വരുമ്പോൾ നമുക്ക് എവിടെയോ ഒരു ലാൻഡ് ഒരുക്കപ്പെടുകയാണ്. आज हम ये सोचें कि एक राजा का पत्री हमारे बीच में है तो हमारे लिए एक भूमि भी तैयार हो रहा है. നമ്മൾക്ക് അറിയത്തില്ല അത് എവിടെയോ ഒരുക്കപ്പെടുന്നതെന്ന്. हमें नहीं पता वो कहाँ पे है. എന്നാൽ
സകലത്തിൻ്റെയും അളവും വിസ്തീർണവും വീതിയും ആഴവും അതിൻ്റെ ഗുണനിലവാരങ്ങൾ അറിയുന്ന പാലസിൽ നിന്ന് ഒരു കത്ത് വരുമ്പോൾ ഇന്നല്ലെങ്കിൽ നാളെ അത് നമ്മുടെ പേരിൽ ലഭ്യമാകും. അതുപോലെ തന്നെ ഇന്ന് കേൾക്കുന്ന വചനത്തിന്റെ ശക്തി ഇന്ന് മുതൽ പ്രവർത്തിച്ചു തുടങ്ങുക തന്നെ ചെയ്യും. हमें नहीं पता है कि इस पत्री में, इस लेटर में कितना जगह है, जितना भूमि है, इसमें कितना है, हमें नहीं पता, लेकिन परमेश्वर को पता है. परमेश्वर के उसमें कलाम में लिखा गया है कि परमेश्वर यहाँ पे कितना काम करने जा रहा है. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഒന്നും കൂടി ഒന്ന് കണ്ണുകൾ അടച്ചേ. एक और बार अपनी आंखों को बंद करें. എന്നിട്ട് എന്നോട് ചേർന്ന് ഞങ്ങളോട് ചേർന്നെന്ന് പറഞ്ഞേ. हमसे मिलकर प्रार्थना करें. കർത്താവേ, परमेश्वर, ഇന്ന് രാത്രിയിലെ आज के रात അങ്ങയുടെ വലിയ സാന്നിധ്യം, ആത്മാവാകുന്ന ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യം आपका एक बड़ा सानिध्य हमारे बीच में, ഞങ്ങളത് അനുഭവിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हम उसको महसूस कर पा रहे പാട്ടുകൾ हैं. പാടി അങ്ങയുടെ നാമത്തെ ഞങ്ങൾ ഉയർത്തി हम लोग आराधना के साथ आपके शब्दों को ऊंचा कर रहे हैं. ആത്മഭാരത്തോടെ ദേശത്തിന് വേണ്ടി ഇടിവിൽ നിന്ന് ഞങ്ങൾ പ്രാർത്ഥിച്ചു. आत्मा के एक बड़े बोझ के सामने शहर के लिए തുടർന്നുള്ള हम प्रार्थना സമയം कर അങ്ങ് रहे हैं. ഞങ്ങളോട് സംസാരിക്കണമേ. आने वाले समय में परमेश्वर हमसे बात വചനം कर. ഹൃദയത്തിൽ ക്രിയ ചെയ്യുന്നതിന് വിരോധമായിട്ട് ഉയർന്നു വരുവാൻ സാധ്യതയുള്ള എല്ലാ നീക്കങ്ങളെയും നസ്രയനായ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഞങ്ങൾ മാറുവാൻ കൽപ്പിക്കുന്നു. ये वचन हमसे, हमारे मनों से ना बात करने वाले ऐसे विरुद्ध आत्माएं यीशु मसीह के नाम से हम दूर करते हैं. ഒന്ന് കരങ്ങളെ തട്ടിട്ട് പറ, ഞങ്ങൾ അത് വിശ്വസിക്കുന്നു. हम अपने हाथों को बजाते हुए हम ആ लोग വചനം आराधना ഞങ്ങളിൽ करें. ക്രിയ ചെയ്യും. वो वचन हमारे जीवन में काम करेगा. വചന പ്രവൃത്തി ദൈവം അയക്കും. परमेश्वर का काम हमारे बीच में होगा. വചനം ജഡമായിട്ട് ഇവിടെ നമ്മുടെ മധ്യ ഉലാവുന്നില്ലെങ്കിലും വചനത്തിന്റെ ശക്തിക്ക് ഒരു കുറവും വന്നിട്ടില്ല. परमेश्वर का वचन यहाँ पे हो, लेकिन परमेश्वर का एक इस कलाम का एक शक्ति हमारे बीच में काम कर रहा है. കർത്താവ് പറഞ്ഞു, ദൈവം ആത്മാവാണ്, ആത്മാവാകുന്ന ദൈവത്തെ ആരും കണ്ടിട്ടില്ല. परमेश्वर का वचन कहता है इस आत्मा को किसी ने नहीं देखा. അങ്ങനെയാണെങ്കിൽ അദൃശ്യനായ ദൈവത്തിന്റെ വലിയ സാന്നിധ്യം നമ്മുടെ മനോമണ്ഡലങ്ങളിലും ആത്മമണ്ഡലങ്ങളിലും നമ്മൾ അറിഞ്ഞ് നമ്മൾ സ്തോത്രം ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണെങ്കിൽ ഈ ദേശത്ത് ഞാൻ ആത്മാവിൽ ഇങ്ങനെ തന്നെ വിളിച്ചു പറയാം, ഓരോ ഭവനങ്ങളും നമുക്കെതിരായിട്ട് അടയ്ക്കപ്പെട്ടതെല്ലാം ഇന്ന് രാത്രിയിൽ ഇവിടെ നടക്കുന്ന വചന വിസ്ഫോടനത്താൽ അതെല്ലാം തുറക്കപ്പെടും. ഇങ്ങനെയാണ് പ്രവാചകൻ വിളിച്ചു പറയുന്നത്, ഞാൻ നിനക്ക് മുമ്പായി എൻ്റെ ദൂതനെ അയക്കും, താമ്രവാതിലുകളെ ഈരും പോടാമ്പലുകളെ ഞാൻ നിനക്കായി തുറക്കും. हम अपने मनों से, हम विश्वास की आत्मा के साथ हम सोचे और विश्वास के साथ हम प्रार्थना करें, पवित्र आत्मा का सामर्थ्य यहाँ पे उतरेगा. यहाँ पे एक अंधकार शक्तियां जो दरवाजे हैं वो हमारे लिए दरवाजे टूट जाएंगे. നമുക്ക് വായിക്കാം ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 13 മുതൽ 20 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ. लूका का किताब हम एक बार पढ़ेंगे. Luke chapter 4 verse 13 to 20. യേശുവിൻ്റെ സാന്നിധ്യം അല്ലെങ്കിൽ ദൈവാത്മാവിൻ്റെ സാന്നിധ്യം വരുത്തുന്ന ഒന്ന് രണ്ട് മാറ്റങ്ങളെ, പ്രവൃത്തികളെ ഞാൻ നിങ്ങളുമായിട്ടൊന്ന് ഷെയർ ചെയ്യുവാനായിട്ടാണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. ചെറിയൊരു ചിന്തയാണ്, വലിയ പ്രവൃത്തികൾ അതിൻ്റെ പിൻപിൽ നടക്കപ്പെടട്ടെ. परमेश्वर के जब सानिध्य यहाँ पे उतरता है, उसके पीछे होने वाले अचंबा कार्य या छुटकारा, उसके बारे में आप लोगों को मैं बात कर मैं बैठूंगा. എത്ര പേര് വിശ്വസിക്കുന്നു ഇന്ന് നമ്മളിവിടെ കടന്നു വന്നത് ഒരു യാദൃശ്ചികമല്ല? അതൊന്ന് വിശ്വസിച്ചൊന്നൊരു ആമീൻ പറയാമോ? आज हम दिल से हम सोच कर बोले कि यहाँ से अचानक से नहीं आए हैं. परमेश्वर का एक नीति हमारे बीच में कि यहाँ पे आने के लिए. പിന്നത്തേതിൽ നമ്മൾക്ക് പറയുവാൻ കഴിയണം, കർത്താവേ ഞങ്ങൾ അവിടെ പോയത് വലിയൊരു തുടക്കത്തിന് അത് കാരണമായല്ലോ, ഞങ്ങൾ അതിൻ്റെ പാർട്ടായിരുന്നല്ലോ, അതുകൊണ്ട് തന്നെ ഞങ്ങൾ ദൈവത്തെ ഉയർത്തുന്നു എന്നൊന്ന് പറഞ്ഞാട്ടെ. हम भी विश्वास की आंखों से देखे और बोले कि यहाँ पे जो एक बोल्टन शहर में है, वहाँ पे एक बड़ा छुटकारा, एक बड़ा एक शुरुआत हुआ है, उसमें हम भी भागीदारी थे, हम भी बोल नहीं पाए. നമുക്കറിയാം പത്രോസിനെ കാരാഗ്രഹത്തിലാക്കിയ സമയത്ത്
പത്രോസിൻ്റെ കൂടെ ഉണ്ടായിരുന്ന സഹോദരന്മാരും അവരുടെ സഹോദരിമാരെ അല്ലെങ്കിൽ ഭാര്യയുടെ കുടുംബം തൻ്റെ കുടുംബം ഒക്കെ കൂടിയിരുന്നായിരിക്കാം പ്രാർത്ഥിച്ചത് അല്ലേ? പ്രാർത്ഥിച്ചത് ഇതുപോലെയുള്ള ഒരു അന്തരീക്ഷത്തിലിരുന്ന നമ്മൾ ഈ ദേശത്തെ കൊള്ളയിടുവാനാണ് വന്നിരിക്കുന്നത്. ഇന്ന് രാത്രിയിൽ പറയണം, ഞങ്ങൾ ഇവിടെ കൂടപ്പെട്ടിട്ടുണ്ടെങ്കിൽ ഈ ദേശം കർത്താവിന് വേണ്ടിയിട്ട് വേർതിരിക്കപ്പെടുന്ന രാത്രിയും കൂടിയാണ്. पतरस और उसके चेले उनके भाई बहन और उनके हर एक परिवार मिलकर जब प्रार्थना किया तो वहां पे एक बड़ा एक छुटकारा हुआ. उसी प्रकार हम लोग भी यहाँ पर एक मन होकर आए हैं. इस शहर में एक छुटकारा होगा, हम विश्वास करें. നമുക്കറിയാം കർത്താവിന് സ്വർഗത്തിനും ഭൂമിക്കും സകല അധികാരവും നമ്മുടെ കർത്താവിന് ലഭ്യമായിരിക്കുക. हम जानते हैं कि यीशु मसीह के ऊपर स्वर्ग और पृथ्वी का अधिकार को दिया गया है. നമുക്കറിയാം സ്വർഗ സിംഹാസനത്തിൽ നിന്ന് പിശാചിനെ തള്ളിയിട്ടപ്പോൾ അവന്റെ വാസസ്ഥലമായിരുന്നു ഈ ഭൗമമണ്ഡലം. यहाँ हमें पता है कि स्वर्ग से शैतान को फेंका गया था, तो यह धरती उसका एक स्थान है. അവിടെ നിന്ന് കർത്താവിന്റെ സാന്നിധ്യം ഭൂമിയിൽ വന്നപ്പോൾ പറയുന്നു, സ്വർഗത്തിനും ഭൂമിക്കും എനിക്ക് അധികാരം ലഭ്യമായിരിക്കുന്നു. അപ്പോൾ ഭൂമിയിൽ നമ്മൾ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഓരോ സിറ്റികളെ, ഓരോ ഭവനങ്ങളെ, ഓരോ ഗ്രാമങ്ങൾ പിടിക്കപ്പെടുമ്പോൾ അവൻ അടങ്ങിയിരിക്കത്തില്ല. जब हम जानते हैं कि यीशु मसीह इस धरती में आया तो उसका अधिकार भी यीशु मसीह या परमेश्वर के ऊपर है. उसी प्रकार हम मन में विचार करके बोले कि इस शहर का अधिकार हमें भी मिला गया है. അതുകൊണ്ട് നമ്മൾ പറയണം, ഞങ്ങൾ ആത്മാവിൽ ഇന്ന് ജയങ്ങളെ കാണുന്നു. आज हम बोले, विश्वास से बोले कि यहाँ पे एक जय का दिन होने पाए. ആത്മമണ്ഡലങ്ങളിൽ സ്വർഗീയ സൈന്യം ഇറങ്ങുന്നു. हम विश्वास की आंखों से बोले कि यहाँ पे एक स्वर्गदूतों का एक सेना उतरने वाला है. ഏലിയാവിന്റെ ഭൃത്യൻ കണ്ടതുപോലെ ആത്മാവിലൊന്ന് കണ്ടാട്ടെ, സ്വർഗീയ സൈന്യം നമ്മൾക്ക് വേണ്ടി ഈ ദേശം പിടിക്കുവാൻ യുദ്ധസന്നദ്ധരായി നിൽക്കുന്നു. एलिया ने जैसे देखा कि एक सेना उतर रहा है, उसी प्रकार हम विश्वास की आंखों से देखे और यहाँ पे एक सेना उतर रहा है हमारे लिए. हम विश्वास के साथ അതുകൊണ്ട് देखें. തന്നെ നമ്മൾ പറയണം, കർത്താവേ ഈ ബോൾട്ടൻ ഞങ്ങൾ വിടുവിച്ചെടുക്കുകയാണ്. आज हम बोले कि इस बोल्टन शहर में एक छुटकारा होने ഞങ്ങളുടെ पाए. ഉള്ളങ്കാൽ ചവിട്ടുന്ന ദേശം നിനക്ക് ദാനമായി നൽകുമല്ലോ. आज हम बोले कि जहां पर जिस गली में हम लोग पैर रखेंगे वो गली എല്ലാവരും हमें ഒന്ന് मिलेगा. പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നോട്ടെ, എല്ലാവരും ഒന്ന് പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നോട്ടെ, ഒരിക്കൽ കൂടി ഒന്ന് പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. ഈ അന്തരീക്ഷത്തിലൊക്കെ വലിയ മാറ്റങ്ങൾ വരട്ടെ, വലിയ വലിയ മാറ്റങ്ങൾ വരട്ടെ. എന്നിട്ട് പറ, ഈ ദേശം ഈ ദേശം ഈ ദേശം ഈ ദേശം വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. हम लोग बोले कि इस शहर में, इस देश में, इस गलियों में एक छुटकारा हो रहा है. हम ताली बजाकर आत्मा में बोले, यहाँ पे एक छुटकारा का दिन होने पाए. എല്ലാ കുടിയിരിപ്പിന്റെ ബന്ധന ശക്തികളും തകരട്ടെ. जो गड्ढे में फंसे हुए हैं, जो अंधकार शक्तियां फंसे हुए, उसको निकाल डालने എല്ലാ का दिन होने കെട്ടപ്പെട്ട पाए. അവസ്ഥകളും മാറട്ടെ. जो बंधे हुए व्यवस्था है वो सब टूटने पाए. ഇന്ന് രാത്രി ചില അഴിക്കപ്പെടലിന്റെ രാത്രികളാ. आज एक छुटकारा का दिन होने पाए. ചിലർ അഴിഞ്ഞു വരുന്ന രാത്രിയാ. कुछ छुटकारा आज हमारे बीच അത് में होने ആത്മാവിലൊന്ന് पाए. കണ്ടിട്ട് പറ, ഞങ്ങളത് വിശ്വസിക്കുന്നു. वो आत्मा में विश्वास से बोले वे हो ഈ रहा है. ദേശം ഞങ്ങൾ ദൈവത്തിനായി വേർതിരിക്കുന്നു. विश्वास से बोले कि ये शहर परमेश्वर को हम देते हैं. ഞങ്ങൾ യേശുവിനായി വേർതിരിക്കുന്നു. हम यीशु के लिए हम हाथों में देते हैं. അത് സംഭവിക്കും. आज संभव होगा. അത് സംഭവിക്കും. वो संभव होगा. അത് സംഭവിക്കും. वो संभव होगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. സ്തോത്രം. ഇവിടെ യേശു കർത്താവ് ഒരു പള്ളിയിൽ ചെല്ലുകയാണ്. आज यहाँ पे हम देख सकते हैं कि यीशु मसीह एक मंदिर में जा रहे हैं. യേശു കർത്താവിൻ്റെ ആ 3.5 വർഷക്കാലത്തെ ശുശ്രൂഷയെ അളവിൽ താൻ ഫിസിക്കലി അപ്പിയർ ചെയ്ത ഒരു ചർച്ചിൽ നടന്ന ഒരു മാറ്റമാണിത്. यहाँ पे हम देख सकते हैं कि यीशु मसीह एक आलय में जाते हैं, वहां पर एक अचंबा काम होता है. उसके बारे में हम യേശുവിന്റെ देखते हैं. സാന്നിധ്യം ഒരു പള്ളിയിൽ വരുത്തിയ മാറ്റമാണ് അവിടെ. वहां पे हम देख सकते हैं कि यीशु मसीह का एक सानिध्य वो मंदिर में क्या बदलावट हुआ उसके बारे में हम देखते हैं. അതൊന്ന് മലയാളത്തിൽ വായിക്കാം. वो हम लोग मलयालम में किसी लैंग्वेज में पढ़ें. ആ ആ ആ ആ 16 വായിച്ചു. ആ ആ ആ ആ ആ യെസ്, എല്ലാവരും ആ ഭാഗത്തൊന്ന് നിങ്ങളൊന്ന് വായിച്ചുകൊണ്ടിരുന്നത്, നിങ്ങളുടെ കയ്യിലിരിക്കുന്ന പുസ്തകങ്ങളിൽ ആ ഭാഗം ഒന്ന് വായിച്ച്. യെശയ്യാ പ്രവചന പുസ്തകത്തിൽ എഴുതിൽ തന്നെ കുറിച്ച് എഴുതിയിരിക്കുന്ന ഭാഗം ഒന്നും കൂടെ ഞാൻ പറഞ്ഞു പോകാം. ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 16 മുതൽ വായിക്കുന്നത്. വായിച്ചു. ദരിദ്രന്മാരോട് സുവിശേഷം അറിയിപ്പാൻ കർത്താവ് എന്നെ അഭിഷേകം ചെയ്തിരിക്കുന്നു.
അവന്റെ ആത്മാവ് എന്റെ മേലുണ്ട്. ഭക്തന്മാർക്ക് വിടുതലും ആ കുരുടന്മാർക്ക് കാഴ്ചയും പ്രസംഗിക്കുവാനും പീഡിതന്മാരെ വിടുവിപ്പാനും കർത്താവിന്റെ പ്രസാദ വർഷം പ്രസംഗിപ്പാനും എന്നെ അയച്ചിരിക്കുന്നു എന്ന് എഴുതിയിരിക്കുന്ന സ്ഥലം കണ്ടു. यहाँ पे 18 में हम यहाँ पे पढ़ सकते हैं, प्रभु का आत्मा मुझ पर है इसलिए कि उसके कंगालों को सुसमाचार सुनाने के लिए मेरे अभिषेक किया है और मुझे इसलिए भेजा कि बंदियों को छुटकारा का और अंधों को दुष्ट पाने के लिए सुसमाचार प्रचार करेंगे और कुचले हुए को छुड़ाएंगे. തുടർന്ന് നമ്മൾ അല്പം കൂടെ വായിച്ചാട്ടെ. ഇന്ന് ബോൾട്ടനിലുള്ളവർ ഞങ്ങളുടെ വായിൽ നിന്ന് വരുന്ന ദൈവത്തിന്റെ വചനം കേൾക്കുന്നുവെങ്കിൽ ഈ തിരുവെഴുത്തുകൾക്ക് നിവൃത്തി വന്നിരിക്കുന്നു. എന്താണ് 16 ഒന്നും കൂടെ വായിച്ച്, ബദ്ധന്മാർക്ക് വിടുതൽ അല്ലേ? ബോൾട്ടനിലുള്ള ഭക്തന്മാർക്ക് വിടുതൽ. बोल्टन के हर एक बंधुए मजदूर उसमें छुटकारा होने पाए. വായിച്ച മോനെ. കുരുടന്മാർക്ക് കാഴ്ച. വായിച്ച മോനെ പറഞ്ഞു പോട്ടെ. इसलिए कि मैं उसको कंगालों को सुसमाचार सुना और उसके अभिषेक किया गया और मुझे इसलिए भेजा है कि बंधुओं को छुटकारा और अंधों को दृष्टि पाने का सुसमाचार प्रचार करूं. യേശുവിന്റെ വചനം യേശു കർത്താവ് തന്നെക്കുറിച്ച് എഴുതിയിരിക്കുന്ന ഭാഗം എടുത്ത് പള്ളിയിൽ വായിച്ചപ്പോൾ അവിടെ വലിയ വിടുതലുകൾക്ക് കാരണമായി തീർന്നു. जब परमेश्वर ने यीशु मसीह ने ये कलाम को पढ़ा वहां पे സ്തോത്രം कार्य हुआ है. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ആ ദൈവത്തിന്റെ വചനം ഇന്ന് രാത്രിയിൽ ബോൾട്ടനിൽ പറയുമ്പോഴും അതേ വിടുതലുകൾ നടത്തുന്ന ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യമായി ഇവിടെ വ്യാപരിക്കുന്നത്. आज के दिन वही कलाम हम यहाँ पे इस बोल्टन शहर में पढ़ते हैं तो यहाँ पे एक छुटकारा पाने पाए. യേശുവിന്റെ സാന്നിധ്യം പള്ളിക്കകത്ത് വലിയ വിപ്ലവകരമായ മാറ്റം വരുത്തി. यीशु मसीह का सानिध्य वो कलीसिया में एक बड़ा छुटकारा को हुआ. ഞാൻ പ്രാരംഭത്തിൽ പറഞ്ഞല്ലോ, രാജകൊട്ടാരത്തിൽ നിന്നുള്ള കൽപ്പന വന്നാൽ നമുക്ക് ലാൻഡ് ലഭിക്കുമെങ്കിൽ കൽപ്പനയോടൊപ്പം അവന്റെ സാന്നിധ്യം കൂടി ഉണ്ടായപ്പോൾ പള്ളികളിൽ ആ കാലങ്ങളിൽ കെട്ടപ്പെട്ടു പോയ അവസ്ഥകൾക്ക് ദൈവം തമ്പുരാൻ മാറ്റം വരുത്തിയെങ്കിൽ 2024 വർഷത്തിന് ശേഷവും അതിന് മാറ്റമില്ല. जैसे मैंने बोला कि एक राजा का पत्री एक बड़ा छुटकारा पहुंचा सकता है, उसी तरह परमेश्वर का कलाम भी इस शहर में एक बड़ा छुटकारा को दे सकता है. യേശുവിന്റെ സാന്നിധ്യം ഒരു പള്ളിയിൽ പ്രകടമായ മാറ്റം വരുത്തി. परमेश्वर का सानिध्य एक कलीसिया में बड़े रीति से प्रकट हुआ. ഇനി വേറൊരു ഭാഗം അതിന്റെ തന്നെ 38, 39 വാക്യം വായിച്ചാട്ടെ. അവൻ പള്ളിയിൽ നിന്നിറങ്ങി ആ वो आराधनालय में उसे उठकर शैमोन के घर गया. शैमोन की सास को ज्वर चढ़ा हुआ था और उसके लिए उसके विनती की. उसी निकट खड़े होकर ज्वर उतर गया. യേശുവിന്റെ സാന്നിധ്യം യേശു ചെന്ന നസ്രത്തിലെ പള്ളിയിൽ വലിയ മാറ്റങ്ങൾ വരുത്തി. ബദ്ധന്മാർക്ക് വിടുതലും കുരുടന്മാർക്ക് കാഴ്ചയും പീഡിതന്മാർക്ക് വിടുതൽ നൽകിയെങ്കിൽ അതേ ആത്മാവിൻ്റെ ശക്തിയോടെ യേശു കർത്താവ് തൻ്റെ ശിഷ്യനായിരിക്കുന്ന പത്രോസിൻ്റെ ഭവനത്തിലേക്ക് ചെല്ലുകയാണ്. ആലയത്തിൽ നടന്ന അതേ വിടുതലിൻ്റെ ആത്മാവിൻ്റെ ശക്തി ആ ഭവനാന്തരീക്ഷങ്ങളിലും ചെന്നപ്പോൾ ഉണ്ടല്ലോ, അവിടെ ദീർഘകാലമായി രോഗത്താൽ ബന്ധിക്കപ്പെട്ട് കിടന്ന ആ സ്ത്രീക്ക് സൗഖ്യം ലഭ്യമാകുകയാണ്. जो परमेश्वर का सानिध्य जो कलीसिया में उतरा, वहां पे एक अचंबा कार्य को प्रकट किया. वही सानिध्य शिमोन के घर में भी गया. तो जो उसके सास जितने समय से पीड़ित अवस्था में थी, वही उसका वो सानिध्य उतरा. तो वहां पे एक छुटकारा वहां पे प्रकट हुआ. അപ്പൊ ആലയത്തിൽ ദൈവസാന്നിധ്യത്തിന്റെ വിടുതൽ നടക്കപ്പെട്ടു. ഭവനത്തിൽ
യേശുവിന്റെ സാന്നിധ്യത്താൽ വിടുതൽ നടക്കപ്പെട്ടു. ഇന്ന് രാത്രിയിൽ പറയണം, അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഞങ്ങൾ കൂടിയിരിക്കുന്ന ഈ ആലയത്തിൽ ദൈവ സാന്നിധ്യമുണ്ട്. അത് വിശ്വസിക്കുന്നവർ ഒന്ന് കരങ്ങളെ ഉയർത്തി ദൈവത്തെ സ്തുതിച്ചാട്ടെ. हम विश्वास से बोले कि जो जिस आलय में परमेश्वर का सानिध्य हो, वहां पे छुटकारा हुआ, वो सिमोन के घर में भी एक बड़ा छुटकारा हुआ. उसी आत्मा से हम विश्वास से बोले कि आज यहाँ पे परमेश्वर का सानिध्य है, यहाँ पे भी बहुत कुछ छुटकारा होने वाला है. ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യം എവിടെയൊക്കെ ഉണ്ടോ അവിടെയൊക്കെ വലിയ വിടുതലുകൾ നടക്കപ്പെടും ദൈവമക്കളെ. परमेश्वर का सानिध्य जहां पे वहां पे बड़ा छुटकारा होने वाला है. യേശുവിനെ എവിടെയെല്ലാം ഉയർത്തിയോ അവിടെയെല്ലാം വലിയ 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 മാറ്റങ്ങൾ നടക്കപ്പെടും. यीशु मसीह का नाम जहां पे ऊंचा करे वहां पे बड़े बड़े अचंबा कार्य होंगे. പരിശുദ്ധാത്മാവ് എവിടെയെല്ലാം ഇറങ്ങിയോ അവിടെയെല്ലാം മാറ്റങ്ങൾ വരികയാണ്. पवित्र आत्मा जहां पे उतरा वहां पे एक बड़ा बदलावट हुआ है. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ദൈവ സാന്നിധ്യത്തോടൊപ്പം വ്യാപരിക്കുന്ന ദൈവശക്തിയിൽ ഇന്ന് രാത്രിയിൽ പറയണം, ഈ ദേശം ഞങ്ങൾ അവകാശമാക്കുകയാണ്. उसी सानिध्य में भरकर हम बोले कि इस शहर में भी एक बड़ा छुटकारा होने वाला है. ആലയത്തിൽ വിടുതൽ നടന്നു, ഭവനത്തിൽ വിടുതൽ നടന്നു. അടുത്തൊരു ഭാഗത്തേക്ക് നമുക്ക് വേഗത്തിൽ പോകാം. ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷത്തിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 20-ാം വാക്യം. लूका 4 का 20. എന്നിട്ട് പറഞ്ഞു 21, ഇന്ന് നിങ്ങൾ അവിടെ എല്ലാ കണ്ണുകളും ഒന്ന് അടച്ചാട്ട് പറ, ഇന്ന് ഞങ്ങൾക്ക് എല്ലാ കണ്ണുകളും ഒന്ന് അടഞ്ഞാട്ടെ. എന്നിട്ട് പറ, ഇന്ന് ഞങ്ങൾ കേൾക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ വചനത്തിന്റെ ശക്തിയാൽ ഈ ദേശം ഈ ദേശം ഈ ദേശം വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. ഒന്ന് കരങ്ങളെ തട്ടിയിട്ട് പറ, അത് സംഭവിക്കട്ടെ പച്ച. ये अपने हम जैसे वचन में लिखा है, वचन शक्ति शहर के लोग എന്റെ जब ദൈവമേ यीशु मसीह के ऊपर ഈ देखे तो ബോൾട്ടൻ छुटकारा हुआ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. है. हम बोले ദൈവ अपने आत्मा में പ്രവൃത്തിയാൽ हम ഈ आराधना ദേശം के साथ बोले कि വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. परमेश्वर छुटकारा പുത്രന്റെ देगा. നാമം ഉയരുവാൻ ഈ ദേശം വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. हम बोले यहाँ पे इस शहर में एक छुटकारा का दिन होने पाए. സ്തോത്രം. ഒരു ഭാഗം കൂടെ ഒന്ന് വായിക്കാം. एक और बार हम पढ़ेंगे. 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 11-ാം വാക്യം. 5 हुआ का 11-ാം വാക്യം. 11वां. ആ ആ ആ ആ ഇന്ന് രാത്രിയിലും യേശുവിന് മനസ്സുണ്ട്. आज के रात में भी परमेश्वर यीशु मसीह को एक इच्छा है यहाँ पे काम करने ഈ की. ഇരിക്കുന്ന എല്ലാവർക്കും ഒന്നും ഹിന്ദി അറിയത്തില്ല, यहाँ पे बैठे हुए सब लोगों को हिंदी आना जरूर नहीं है. എല്ലാവർക്കും മലയാളം അറിയത്തില്ല, सबको मलयालम में भी नहीं पता, എല്ലാവർക്കും ഇംഗ്ലീഷ് അറിയത്തില്ല. सबको इंग्लिश भी नहीं പക്ഷെ पता, എല്ലാം അറിയുന്ന ഒരുത്തന്റെ സാന്നിധ്യം ഇവിടെ ഉള്ളതെന്ന്. लेकिन सब जानने वाले एक നിന്റെ परमेश्वर के ഉള്ളിലെ सानिध्य में ഭാരത്തെ है. പ്രയാസത്തെ അറിയുന്നവന്റെ സന്നിധിയിലാണ് നീ आपके मनों എത്തിയിരിക്കുന്നത്. की गहराई या दुखों को जानने वाला എവിടെയെല്ലാം परमेश्वर है. കുറവുകളുണ്ടോ കുറവുകളെ നികത്തുന്നവന്റെ സാന്നിധ്യമാ ഇവിടെ വ്യാപരിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് പറയണം, പള്ളിയിൽ വ്യാപരിച്ചത്, ഭവനത്തിൽ വ്യാപരിച്ചത്, കുളക്കടവിൽ വ്യാപരിച്ചത് ഇന്ന് രാത്രിയിൽ എന്റെ ജീവിതത്തിലും സംഭവിക്കട്ടെ. आप जो दुखों में परेशानियों में पड़े हैं हमें नहीं पता, लेकिन परमेश्वर का सानिध्य ये हमें दिखाता है. जो परमेश्वर के आलय में हुआ, जो सिमोन के घर में हुआ, वही आपके जीवन में एक छुटकारा को लेके आ सकता है. ഈ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 5-ാം അധ്യായത്തിൽ തന്നെ കുളത്തിലിറക്കുവാൻ ആരുമില്ലാത്ത ഒരു വ്യക്തിയെ കാണുവാനായിട്ട് സാധിക്കും. ഞാൻ പറഞ്ഞു പോയിക്കോളാം. यूहन्ना के किताब में एक व्यक्ति को देख सकते हैं कि जो उसको कुएं में उतारने के लिए कोई नहीं था. നമുക്ക് സഹായിപ്പാൻ ആരുമില്ലായിരിക്കും, हमें मदद करने के लिए कोई नहीं है. പക്ഷെങ്കിൽ കർത്താവിന്റെ സാന്നിധ്യം വന്നു കഴിയുമ്പോൾ ഉണ്ടല്ലോ, ആരും സഹായിക്കണ്ട, ആരും സഹായിക്കണ്ട, സഹായിച്ചു എന്നുള്ള ക്രെഡിറ്റ് ആരും എടുക്കുകയും വേണ്ട. കർത്താവിന്റെ കരം അതിലെ മേൽ ഇറങ്ങുക തന്നെ. हमें मदद करने वाला कोई हो या ना हो, लेकिन परमेश्वर का सानिध्य उतरेगा तो हमारे लिए मददगार का हाथ हमारे लिए आगे आएगा. ഏതെല്ലാം മേഖലകളിൽ ഇല്ലായ്മകൾ ഉണ്ടായിട്ടുണ്ടോ അവിടെയെല്ലാം ദൈവ സാന്നിധ്യത്താൽ വലിയ ചലനങ്ങൾ ഉണ്ടാക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. जहां पे कमियां हुआ है वहां पे परमेश्वर का सानिध्य उतरा और वहां पे पूर्तिकरण को पूरा किया. എവിടെയെല്ലാം പിശാച് വാതിലുകൾ അടക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ടോ അവിടെയെല്ലാം ദൈവ സാന്നിധ്യത്താൽ
ദൈവത്താൽ വാതിലുകൾ തുറക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. जहां पे शैतान ने दरवाजों को बंद कर दिया था, वहां पे परमेश्वर का सानिध्य वो दरवाजों को खोल दिया. എവിടെയെല്ലാം വ്യക്തികൾ പിശാചിനാൽ ബന്ധിക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ടോ അവിടെയെല്ലാം യേശുവിന്റെ സാന്നിധ്യത്താൽ അവർ വിടുതൽ പ്രാപിച്ചിട്ടുണ്ട്. जहां पे शैतान ने लोगों को बंधन में डाला हो, वहां पे परमेश्वर का सानिध्य एक बंधनों को तोड़ने वाला है. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ദൈവസന്നിധിയിൽ ഒന്ന് എണീറ്റ് നിന്നാട്ടെ. आइए अपने स्थानों में हम लोग फिर से खड़े हो എന്നിട്ട് जाएं. ദൈവത്തോടൊന്ന് പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. हम प्रार्थना में बढ़े. കർത്താവേ, परमेश्वर, ഞങ്ങൾ കേട്ട വചനത്തെ ഞങ്ങൾ വിശ്വസിക്കുന്നു. हमने जो सुना हुआ वचन को हम ഒന്ന് आप पर പറഞ്ഞാട്ടെ, विश्वास ഒന്ന് करते പറഞ്ഞാട്ടെ. हैं. എല്ലാ കണ്ണുകളും അടഞ്ഞിരുന്നാട്ടെ. हम എല്ലാ बोले കണ്ണുകളും कि അടഞ്ഞിരുന്നാട്ടെ. हमारे എല്ലാ वचन में हम കണ്ണുകളും छुटकारा है. ആർക്കും അതിനകത്ത് ഒരു എക്സംഷൻ ഇല്ല. हालेलुया. എല്ലാ കണ്ണുകളും अपने मुंह അടഞ്ഞിരുന്നാട്ടെ. को खोले और प्रार्थना में हम എല്ലാവരും ഒന്ന് लगे. പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. हम लोग യേശുവിന്റെ प्रार्थना സാന്നിധ്യം വരുത്തുന്ന മാറ്റങ്ങൾ ഞങ്ങൾ ഒന്ന് രണ്ട് ഇൻസിഡന്റുകളിലൂടെ കേട്ടെങ്കിൽ ഇന്ന് രാത്രിയിൽ അങ്ങയുടെ സാന്നിധ്യം ആത്മാവായിട്ട് നിൽക്കുമ്പോൾ അങ്ങയുടെ വചനത്തിന്റെ മാറ്റങ്ങളില്ലാതെ വചനത്തിന്റെ ശക്തിയും അതേ സാന്നിധ്യമായി നിൽക്കുമ്പോൾ വചനത്തിന്റെ ശക്തിയും അങ്ങയുടെ സാന്നിധ്യവും ഒരുമിച്ച് പ്രവർത്തിക്കുമ്പോൾ ഇല്ലാത്തത് ഉളവാകും. हम विश्वास के साथ बोले, അടയ്ക്കപ്പെട്ടത് തുറക്കും. बंद हुए सब कुछ खुल जाएंगे. ബന്ധിക്കപ്പെട്ടത് തുറക്കും. जो बंद हुए वो खुल जाएंगे. അടയ്ക്കപ്പെട്ടത് തുറക്കും. जो बंद हुए वो खुल जाएंगे. ബന്ധിക്കപ്പെട്ടത് വിടുവിക്കപ്പെടും. जो बंधुआ में पड़े वो ഒന്ന് खुल കരമടിച്ച് जाएंगे. ദൈവത്തെ സ്തുതിച്ചാട്ടെ. वो खुल जाएंगे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. പരിശുദ്ധ ദൈവമേ, पवित्र आत्मा, ഞങ്ങൾ ഈ ദേശത്തിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. आज इस देश के लिए हम प्रार्थना करते ഈ हैं. ബോൾട്ടൺ ദേശത്ത് इस बोल्टन शहर में നിന്റെ കുഞ്ഞുങ്ങളാകുന്ന ഞങ്ങൾ आज हम बच्चे होने की रीति में അങ്ങയുടെ നാമം വഹിച്ചെത്തിയിട്ടുണ്ടെങ്കിൽ आपका नाम ऊंचा करके हम ഒരു यहाँ पे आए വലിയ हैं. മാറ്റം ഈ ദേശത്ത് यहाँ पे നടക്കട്ടെ. बड़ा छुटकारा होने पाए, വാതിലുകൾ തുറക്കട്ടെ. दरवाजा खुलने पाए, ജനങ്ങൾ വിടുവിക്കപ്പെടട്ടെ. लोग यहाँ पे छुटकारा पाने കൂട്ട पाए, സ്നാനങ്ങൾ നടക്കട്ടെ. यहाँ पे बपतिस्मा होने पाए. യേശുവിനെ ഞങ്ങൾ ഉയർത്തുന്നു. यीशु मसीह के नाम को ऊंचा करते हैं. പരിശുദ്ധാത്മാവിൽ ഞങ്ങൾ സന്തോഷിക്കുന്നു. पवित्र आत्मा के सानिध्य को हम पाते പിതാവിൽ हैं. ഞങ്ങൾ ആനന്ദിക്കുന്നു. हम आनंद होते हैं. കർത്താവ് അത് ചെയ്യുക തന്നെ ചെയ്യും. परमेश्वर छुटकारा दे दिया. विश्वास യേശുവിൻ നാമത്തിൽ തന്നെ. यीशु मसीह के नाम से हम मांगते हैं. आइए हम सब अपने स्थानों पे बैठ जाएंगे. मैं परमेश्वर का दास का धन्यवाद देता हूँ इस अच्छा वचन हमसे शेयर करने के लिए. और मेरा ये विश्वास है कि हमारे बोल्टन शहर के लिए एक छुटकारे का ये कारण हुआ, इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद देता हूँ. ये समय हम लोग जो हमारे बीच में जो नए आए हुए लोगों का हम लोग अभिनंदन करना चाहते हैं, आपके लिए प्रार्थना करना चाहते हैं. अगर जो नए आए हैं, क्या अपने स्थानों पे आप खड़े हो सकते हैं? हमारे कलीसिया में जो नए आए हैं, रेचल सिस्टर है और कविता आंटी, शैलेंद्र अंकल, आप खड़े हो सकते हैं? हम लोग आपसे मिलना, मतलब सब देखना चाहते हैं. अंकल आप भी नए, जो भी यहाँ पे नए आए हैं, कुछ लोग हैं हमारे बीच में, हम लोग आपके लिए प्रार्थना करना चाहते हैं और आपके लिए एक छोटा सा जो गिफ्ट हम लोग लेके आए वो आपको देना चाहते हैं, जो सिस्टर लोग अभी देंगे. और मैं रिक्वेस्ट करूँगा सजी ब्रदर का कि वो आगे आएंगे और नए लोग के लिए प्रार्थना करेंगे. Let's close our eyes and pray. Our Lord Jesus, thank you, Lord, for this wonderful time that you have given us, Lord. Thank you for your precious words that you have showered upon us, Lord. Thank you, Lord, that you have talked to us, Lord. Lord, thank you that you have touched this land of Bolton, Lord. Thank you, Lord, that you have helped us to gather here, Lord. Thank you that your presence is with us, Lord. Lord, we thank you for all the newcomers, those who have come and joined us today, Lord. Thank you, Lord, that you have brought them up here, Lord. We know that it is not by accident, it is by your will, Lord. We thank you for your wonderful will that you have gathered all these people in your name under this roof, Lord. We thank you, Lord, for all your wonderful works that you're going to do in our midst, Lord. Thank you, Lord, for all the newcomers, those who have come and joined in this church, Lord. We thank you that you will touch their lives. Lord, we thank you that you will talk to them, Lord. You will do wonderful things in their life, Lord. We thank you, Lord, that you have given us them, Lord. Lord, we submit everybody into your hands, Lord. We submit all the new coming families, their relatives, everybody we commit unto your hands, Lord. We thank you that you have done wonderful things in midst of us, Lord. We ask all these things in your name, Lord. Thank you, thank you, thank you, Lord. आप सब बैठ सकते हैं अपने जगह में. आने वाले दिनों में भी अगर हमसे आप जुड़ना चाहते हैं, इस कलीसिया के साथ मिलकर आराधना करना चाहते हैं, तो आपका स्वागत है.
ऑनलाइन में अभी अगर कोई सुन रहा है और इस कलीसिया से आप जुड़ना चाहता है तो आप हमसे कांटेक्ट कर सकते हैं। बोल्टन में हमारा ये इच्छा है कि हिंदी कलीसिया को यहाँ पे बढ़ाए, क्योंकि यहाँ पे हिंदी बोलने वाले कई सारे लोग हैं और ये हमारे पास्टर का और हमारा भी ये बोझ है कि यहाँ पे हिंदी भाषा में एक कलीसिया को हम बढ़ाएं, और उसी के लिए हम लोग ने ये मीटिंग का यहाँ पे आयोजन किया है। और मैं आशा करता हूँ ये हम सब के लिए एक आशीष का कारण बना है, और आने वाले दिनों में हम लोग एक महान काम परमेश्वर के द्वारा देखेंगे इस क्षेत्र में, हिंदी भाषी लोगों के बीच में हम देखेंगे। आइए हम सब खड़े हो जाएंगे और एक बार फिर से हम लोग परमेश्वर की आराधना करेंगे, स्तुति करेंगे और उस खुशी के साथ यहाँ से हम लोग जाएंगे। आइए हम सब खड़े हो जाएंगे हमारे अपने अपने जगहों में, और एक बार फिर से हम लोग परमेश्वर की आराधना स्तुति करेंगे। हालेलुया। एक सुंदर वचन प्रभु की दास ने हमें दिया। हम आशा करते हैं हम सब ने उस वचन को ग्रहण किया। आइए आखिरी गीत को हम गाकर हम प्रभु की स्तुति महिमा करेंगे। एक नया गीत है, मैं आशा करता हूँ एटलीस्ट आप इस कोरस को गाएंगे। कोरस बहुत सिंपल है, एल इलोही, उसका मतलब है इज़राइल का राजा। इस सुंदर गीत को गाकर हम उसकी स्तुति महिमा करेंगे। आपको अगर गीत नहीं भी आता है, आप तालियों के साथ प्रभु के भवन में उसकी स्तुति और महिमा कर सकते हैं। हालेलुया। क्या तैयार है? Hallelujah. आश्रय करने वालों को लचता दिया, तेरे दया ने मुझे ना छोड़ा। आश्रय करने वालों को लचता दिया, तेरी दया ने मुझे ना छोड़ा। खाली हाथ में यहाँ रखाया, तूने मुझको पागल बनाया। खाली हाथ में यहाँ रखाया, तूने मुझको पागल बनाया। एलोही 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 स्तुति करूँगा। आश्रय करने वालों को लचना दिया, तेरी दया ने मुझे ना छोड़ा। आश्रय करने वालों को लचना दिया, तेरी दया ने मुझे ना छोड़ा। खाली हाथ में यहाँ रखाया, तूने मुझको गोदन बनाया। खाली हाथ में यहाँ रखाया, तूने मुझको गोदन बनाया। स्तुति करूँगा। एलोही स्तुति करूँगा। शक्ति में था, आंसू में बहाया, खोया हुआ मुझे ढूंढकर तू आया। शक्ति में था, आंसू में बहाया, खोया हुआ मुझे ढूंढकर तू आया। वाचा तूने मेरे साथ किया, सब कुछ तूने लौटा दिया। वाचा तूने मेरे साथ किया, सब कुछ तूने लौटा दिया। एलोही एलोही स्तुति करूँगा। एलोही स्तुति करूँगा। सारे लोगों ने ठुकरा दिया, जरूरत से ज्यादा तूने दिया। अपने सारे लोगों ने ठुकरा दिया, जरूरत से ज्यादा मुझे तूने दिया। परदेसी मैं यहाँ पर रहा, सब कुछ तूने परदेसी मैं यहाँ पर रहा, हमने बारिश बनाया। एलोही
आंसू में बहाया, खोया हुआ मुझे ढूंढकर तू आया। शक्ति में था आंसू में बहाया, खोया हुआ मुझे ढूंढकर तू आया। वाचा तूने मेरे साथ किया, सब कुछ तूने लौटा दिया। वाचा तूने मेरे साथ किया, सब कुछ तूने लौटा दिया। एलोही है, एलोही है, एलोही कहेंगे। एलोही है, एलोही है, एलोही स्तुति करूंगा। 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 ये हम सब आंखों को बंद करेंगे, प्रार्थना में जाएंगे। हमारे स्वर्गीय परमेश्वर, आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी, इस सुंदर आराधना को जो आपने हमें दिया, इसलिए हम आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। आराधना का जो मौका आपने दिया, इसलिए हम आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। उस सुसमाचार के लिए आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। हम जब पाप में थे, आप इस संसार में आए और हमारे लिए मारे गए और क्रूस पर उस पीड़ा को आपने उठाया और आप जी उठे, इसलिए हम आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। और उस छुटकारे को, उस प्रेम को आपने आज हमारे ऊपर रिलीज़ किया, इसलिए हम आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। इस बोल्टन शहर को आपके हाथों में सौंपते हैं प्रभु जी। खासकर जो नए लोग आज आए हुए हैं प्रभु जी, आज उनके जीवन में एक छुटकारा होने पाए प्रभु जी। परमेश्वर के दास के द्वारा जो वचन इनके ऊपर रिलीज़ किया गया प्रभु जी, उसके द्वारा छुटकारा, चंगाई होने पाए प्रभु जी। इस आराधना को आपने इतना आशीषित किया, इसलिए हम आपका धन्यवाद देते हैं। प्रार्थना सुनने के लिए आपका धन्यवाद देते हैं प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन। आइए हम सब बैठ जाएंगे अपने स्थानों पर। मैं आप सबका धन्यवाद देता हूँ कि आपने हमारा निमंत्रण स्वीकार करके इस आराधना के लिए आप आए। खासकर जो नए लोग आए हैं उनका हम लोग धन्यवाद देते हैं। और मैंने मैनचेस्टर कलीसिया के भी हमारे कई भाई बहन यहाँ आए हमें एनकरेज करने के लिए। आपका भी प्रभु यीशु मसीह के नाम से मैं आपका धन्यवाद देना चाहता हूँ। हम सब के लिए डिनर का प्रबंध किया गया है मीटिंग के बाद, तो आप सब उसमें पार्टिसिपेट करके ये जाइएगा। और आने वाले दिनों में हम ऐसे और भी मीटिंग्स करेंगे और आपको उसके बारे में हम बताएंगे। और परमेश्वर के राज्य के लिए हम लोग और भी काम करेंगे। मैं हमारे पास्टर का रिक्वेस्ट करूंगा कि आके प्रेयर करके फाइनल ब्लेसन पास्टर आगे आके प्रार्थना करेंगे और पास्टर बेनेडिक्शन। പരിശുദ്ധനായ ദൈവമേ, സ്വർഗീയ നല്ല പിതാവേ, അനുഗ്രഹീതമായ നല്ല സമയത്തിനായി സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. കർത്താവ്, ഈ ബോൾട്ടനിൽ ഞങ്ങൾക്ക് ഒരുമിച്ച് കടന്നു വന്ന് കർത്താവിനെ ഉയർത്തുവാൻ, കർത്താവിനെ മഹത്വപ്പെടുത്തുവാൻ കർത്താവ് ഞങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ ഒരുക്കിയ നല്ല അവസരത്തിനായ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. കർത്താവെ, മഹനീയത്തിൻ്റെ പ്രവർത്തനങ്ങളെ കർത്താവ് വിശാലതയിലേക്ക് നയിക്കുന്നതിനായ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. ഞങ്ങളുടെ പ്രാർത്ഥനയും ഞങ്ങളുടെ ആഗ്രഹപ്രകാരം ദൈവമേ, ഈ ബോൾട്ടനിൽ ഹിന്ദി വർഷിപ്പ് ആരംഭിക്കുവാൻ കർത്താവ് സഹായിച്ചു. കർത്താവ്, ഇപ്രകാരം ഒരു ക്രമീകരണം കർത്താവ് ദേശത്ത് കർത്താവ് ഒരുക്കിയിരിക്കുക, സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. അതിനായി നേതൃത്വം കൊടുക്കുവാൻ കർത്തദാസന്മാരെ കർത്താവ് ബലപ്പെടുത്തുന്നുവല്ലോ. അവരെ കർത്താവ് വീണ്ടും ബലപ്പെടുത്തണമേ. അവർ ശക്തമായി ദേശത്ത് ഉപയോഗിക്കണമേ. അനേകർക്ക് അവർ വിടുതലായി തീരട്ടെ, അനേകർക്ക് ഒരു ആശ്വാസമായി തീരട്ടെ. അവർ പ്രാർത്ഥിക്കുന്ന വിഷയങ്ങളുടെ മേൽ, അവർ അമ്മേ സ്തോത്രം കൽപ്പിക്കുന്ന വിഷയങ്ങളുടെ മേൽ വലിയ വിടുതലുകൾ നടക്കത്തക്ക വണ്ണം കർത്താവിൻ്റെ കരം ഈ ദേശത്ത് ചലിപ്പിക്കുമാറണമേ എന്ന് ദൈവത്തോട് ഞങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. വലിയ ദൈവപ്രവർത്തികൾ ഇവിടെ നടക്കുന്ന ആരാധനയെങ്കിൽ വെളിപ്പെടുവാൻ, വലിയ വിടുതലുകളിൽ നിന്ന് ഞങ്ങൾ കേട്ടതുപോലെ രോഗസൗഖ്യങ്ങൾ, ഭൂതങ്ങൾ അലറിയോടുന്ന തരത്തിൽ കർത്താവേ ആമേ വലിയ വീരപ്രവർത്തികൾ നടക്കത്തക്ക വിധത്തിൽ കർത്താവ് ബോൾട്ടനിൽ കർത്താവിൻ്റെ നാമം ഉയരുമാറാകട്ടെ. കർത്താവ് ഇത് ചെയ്യുമാറണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. അവർ അഭിഷേകത്തിൽ കൂടി കേൾക്കപ്പെട്ട നല്ല വചനത്തിനായി സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. അത് ഞങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ വലിയ വിടുതലാക്കണമേ, വലിയ വിടുതലാക്കണമേ. വലിയ രോഗസൗഖ്യം ഞങ്ങളുടെ മേ വ്യാപരിക്കണമേ. രോഗികളാൽ ഭാരപ്പെടുന്നവരിനകത്ത് വന്നിട്ടുണ്ടെങ്കിൽ, രോഗികളാൽ ഭാരപ്പെടുന്നവർ ഞങ്ങളുടെ കർത്താവെ ശബ്ദം ശ്രവിക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ, ഓൺലൈനിലൂടെ ഞങ്ങളുടെ ശബ്ദം ശ്രവിക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ അവരുടെ അടുക്കിലേക്ക് ഈ വചനത്തിൻ്റെ ശക്തി വെളിപ്പെട്ട് കർത്താവെ ഒരു വിടുതൽ വ്യാപരിക്കണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു.
കർത്താവ് അതങ്ങനെ ചെയ്തിരിക്കുക, സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. കടന്നു വന്നവരെ കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കണമേ, കർത്താവരെ ബലപ്പെടുത്തണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. എല്ലാവരെയും കർത്താവ് സഹായിക്കണമേ. ഈ ഇവിടെ കൂടി വന്നിരിക്കുന്നവരെ പിതാവിൻ്റെയും പുത്രൻ്റെയും പരിശുദ്ധമായ നാമത്തിൽ ഞങ്ങൾ അനുഗ്രഹിച്ചു പ്രാർത്ഥിക്കുന്നു. പുതിയതായി കടന്നു വന്നിരിക്കുന്ന കുടുംബങ്ങളെ കർത്താവിൻ്റെ കരങ്ങളിൽ കേൾപ്പിക്കുന്നു. അവർക്ക് ഈ ആരാധന വലിയ ജീവിതത്തെ അനുഗ്രഹമാക്കണമേ. കേൾക്കപ്പെട്ട വചനങ്ങൾ അവരുടെ ജീവിതത്തിൽ വലിയ വിടുതലാക്കണമേ. ദൈവമഹത്വം അവരിലൂടെ വെളിപ്പെടണമേ. അവരെ വരും ദിവസങ്ങളിലും കർത്താവ് കൂട്ടിക്കൊണ്ടുവരുമാറണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. ഈ ദേശത്ത് കർത്താവിൻ്റെ നാമം ഉയരപ്പെടുമാറാകട്ടെ. അതിനായി ഞങ്ങളെ ഉപയോഗിക്കണം, അങ്ങ് മഹത്വം എടുക്കണം. പ്രാർത്ഥനയാനും കേട്ട നന്ദി യേശു കർത്താവിൻ്റെ നാമത്തിൽ തന്നെ. ആമേൻ, 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 ആമേൻ. ദൈവനോട് പ്രാർത്ഥന സ്തോത്രം ചെയ്യാം. സ്തോത്രം, സ്തോത്രം, സ്തോത്രം. നമ്മുടെ യാചനകൾ ദൈവം കേട്ടിരിക്കുക. സ്തോത്രം ചെയ്യാം. സ്തോത്രം, സ്തോത്രം, സ്തോത്രം. അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ദൈവിക വചനങ്ങൾ നമുക്ക് കേട്ടിരിക്കുക. സ്തോത്രം ചെയ്യാം. സ്തോത്രം, സ്തോത്രം. ഈ വോൾട്ടൻ പട്ടണത്തെ കർത്താവ് പിടിച്ചിരിക്കുക. സ്തോത്രം ചെയ്യാം. സ്തോത്രം. വരും ദിവസങ്ങളിൽ കർത്താവ് ഇവിടെയുള്ള വേലയെ കർത്താവ് വർദ്ധിപ്പിക്കുന്നതിനായി സ്തോത്രം ചെയ്യാം. സ്തോത്രം, 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 സ്തോത്രം. പിതാവായ ദൈവത്തിൻ്റെ സ്നേഹം, പുത്രനായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ കൃപയും പരിശുദ്ധമായ സഹവാസവും കൂട്ടായ്മയും നാം പ്രാർത്ഥിച്ച എല്ലാ വിഷയങ്ങളും മേലും കടന്നു വന്നിരിക്കുന്ന ദൈവജനത്തിന്മേലും ഇവിടെയുള്ള പ്രവർത്തനത്തിന്മേലും കർത്താവിൻ്റെ രണ്ടവരും കൂടിയിരിക്കുമാറാകട്ടെ. യേശു ക്രിസ്തു മുഖാന്തരം ചെയ്യുന്ന ദൈവത്തെ സ്തുതിക്കാം. ഹല്ലേലൂയ, ഹല്ലേലൂയ, ഹല്ലേലൂയ. ആമേൻ. കർത്താവ് യേശുവേ വരേണമേ. ഗോഡ് ബ്ലെസ് യു. എല്ലാവരും ദൈവം അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. താങ്ക് യു. आप सबका एक बार और आने के लिए धन्यवाद। अगर आप प्रार्थना करवाना चाहते हैं, पर्सनल प्रेयर करवाना चाहते हैं, तो आप परमेश्वर के दास हैं। अगर आगे आएंगे तो परमेश्वर के दास आपके लिए प्रार्थना करेंगे। परमेश्वर आप सबको आशीष